चलनच्या नावाखाली चालकांची लूट थांबवा. कोल्हापुरात वाहतूकदारांचा दाभोळकर कॉर्नरवर चक्का जाम. केंद्र सरकारकडून ई चलनच्या नावाखाली वाहन चालक आणि गाडी मालकांची होणारी प्रचंड आर्थिक लूट तातडीने थांबलीच पाहिजे या मागणीसाठी आज कोल्हापुरातील वाहतूकदार संघटनांच्या वतीने दाभोळकर कॉर्नर परिसरात धडक चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. आंदोलनाला हिंसक वळण मिळण्याआधी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि वाहतूकदारांमध्ये प्रचंड मोठी झटापट झाली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात, धोरणकर्त्यांनी विरोधात जोरदार निदर्शने केली. वाहतूकदारांचे शोषण आणि आर्थिक पिळवणूक करणारे हे अन्यायकारक ई चलन त्वरित रद्द झाले पाहिजे. रोजच्या प्रवासात ड्रायव्हर आणि वाहन मालकांना ई चलनच्या दंडामुळे अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. आंदोलनादरम्यान कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांच्यासह शेकडो वाहतूकदारांनी दाभोळकर कॉर्नरवर ठिय्या मांडून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये तीव्र झटापट झाली, ज्यामुळे परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या आंदोलनामुळे सीबीएस मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणाऱ्या व येणाऱ्या एसटी गाड्यांसह सर्वसामान्य वाहतुकीचा पार बोजवारा उडाला व प्रवाशांचे हाल झाले. अखेर पोलिसांनी कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे व इतर प्रमुख आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली. मात्र ई चलन रद्द न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वाहतूकदार संघटनांनी दिला आहे. महान कार्य न्यूजसाठी सुनील काटकर, कोल्हापूर. राज्य शासनाने लादलेली जे वाहतूकदारांवरती आणि सर्वच कारवरती असू देत किंवा रिक्षावरती असू देत, टेम्पोवरती असू देत, ट्रकवरती असू देत, सर्व प्रकारच्या वाहनांवरती राज्य सरकारने ज्या पद्धतीची चलनं लावलेली आहेत. आपण जर कोल्हापूरवरून मुंबईला गेलो तर आम्ही आता आमच्या बस आहेत किंवा कार आहेत, तर कोणी जाऊन आलं तर 4 ते 5 हजार रुपये त्यांचे ऑनलाईन चलन पडलेली असतात. प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लावलेले आणि हे सगळं बेकायदेशीर आहे असं आमचं म्हणणं आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीमध्ये रद्द व्हायला पाहिजे. एक वाहतूकदारांवरती कोटी कोटी रुपयाची चलनं पडलेली आहेत आणि कुठल्याही प्रकारची चलनं भरल्याशिवाय त्याच्या पुढचं कुठल्याही आरटीओ मध्ये काम होत नाही. म्हणजे चलनं भरा तर आरटीओचं काम होईल. रस्त्यामध्ये समजा एखादी गाडी आरटीओनी चेकिंगसाठी धरली तर ती धरल्याच्या नंतर कुठल्याही परिस्थितीत ते जागेवरती पैसे भरणार तर गाडी सोडत नाहीत. प्रवाशांना आम्ही कुठे पाठवायचा हा प्रश्न आहे. नुसत्या प्रवाशांचाच प्रश्न नाही, ट्रक वाहतूकदार जे आहेत. आणि मगाशी आमच्या सतीशचंद्र कांबळे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे भारत हा देश जो आहे आपला, हा देश एक शरीर जर विचार केला तर वाहतूकदार किंवा वाहतूक ही त्यांच्या धमन्या आहेत, म्हणजे रक्तवाहिन्या आहेत. त्यामुळे जर ह्या रक्तवाहिन्या थांबल्या तर या देशाचं काय होईल? देश कोलमडून पडेल. त्यामुळे वाहतूकदारांच्या जे मागण्या आहेत ह्या मान्य झाल्याच पाहिजेत आणि याच्यासाठी संपूर्णपणे प्रशासन आणि राज्य सरकार जबाबदार आहे. परिवहन मंत्री आमचे प्रतापराव सरनाईक साहेब यांनी मागच्या वेळेला जेव्हा उपोषण केलं होतं आमच्या प्रदीप राठोड साहेबांनी, त्यावेळेला बोलवून घेऊन सांगितलं होतं की मी नक्कीच त्याचा विचार करेन आणि हे संपवेन. पण अजून त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं काहीही झालेलं नाही. सरकारला इशारा आहे की हे जर झालेलं नाही तर जर 15 तारखेच्या आत ई चलन संपूर्णपणे 100% रद्द झालं नाही तर आमचे प्रदीप राठोड साहेब पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसतील आणि आता आर या पारची लढाई होईल. धन्यवाद. माझं नाव संदीप गुळवणी, कोंडुस्कर ट्रॅव्हल्स.